व्हायरल न्यूज मध्ये मी वर्षा लोहार आपल्या सर्वांचं स्वागत करते। हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी तर्फे तेज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय नारी स्त्री सन्मान पुरस्कार जागतिक महिला दिवसानिमित्त सन्मानपूर्वक पुरस्कार तब्बल 40 महिलांना सत्कारित करण्यात आले। तसेच हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी व तेज फाउंडेशन तर्फे या रणरागिणींना प्रमाणपत्रही देऊन गौरविण्यात आले। यावेळी प्रवीण पाटील, सीमा भोडे, अश्विन सोनवणे, करीम सालार, संगीता पाटील तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते। व्हायरल न्यूजशी बोलताना काही महिलांनी आपले मनोगतही व्यक्त केले। सर्वश्री चिंतामणी फाउंडेशन अध्यक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्ता। आज महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देते। 8 मार्च हा एकच दिवस नसून सर्वच दिवस हे महिलांचे असतात। ती आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोधा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा। म्हणूनच मेहनती, कर्तबगार, प्रभावशाली, हुशार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि घराला घरभर देणारी, सर्वच क्षेत्रात पुरुषांना बरोबरीचे वर्चस्व मिळवणारी ही स्त्री म्हणजे नेहमीच 24 तास कर्तव्यनिष्ठ असते। ॲडव्होकेट स्वाती निका। आज जागतिक महिला दिन। या जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि जागतिक महिला दिन 8 मार्च हा आपण का साजरा करतो यामागचं कारण, त्यानंतर मला जे आज असं वाटतं आहे की आपण स्त्रियांना म्हणजे काहीतरी विचार, नवीन विचार, नवा दृष्टिकोन, या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आपण प्रत्येकाशी संवाद साधला पाहिजे आणि संवादातून काहीतरी नवीन करण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न करून आपण प्रगतीचे शिखर पादाक्रांत करू शकतो। आणि सर्वांनीच म्हणजेच आज रुपालीताई आहेत, विद्याताई आहेत, नंतर वर्षाताई आहेत, की नवविचारांचा स्वीकार करून बदल करूया। आणि या अनुषंगाने मी पुरुषांना सुद्धा हा सल्ला देणार आहे की महिलांच्या दृष्टिकोनातूनच आपण जगाकडे पाहू। या निमित्ताने मी माझं काही लिखाण केलं आहे की ते मी आपल्याकडे मांडू इच्छिते। तर आपण सर्वांनी आपली आजची परिस्थिती जी आहे ती मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये जे विचार आहेत ते आपण सर्वांनी ऐकावे अशी मी विनंती करते। प्रथम महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। आज महिला दिन म्हणजेच 8 मार्च। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र हा साजरा केला जातो। आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांमार्फत महिलांचा सन्मान, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वावर ठसा उमटवणाऱ्या महिलांचा हा सन्मान आणि सत्कार केला जातो। मला असं वाटतं की केवळ 8 मार्च हा महिला दिन साजरा न करता 365 दिवस हा आपला असतो आणि त्यात एक क्षण स्वतःसाठी ही थीम घेऊन जर आपण प्रत्येक दिवस जगत आलो तर प्रत्येक दिवशी मला असं वाटतं की हा 8 मार्च सेलिब्रेट होईल। त्यासाठी एक क्षण स्वतःसाठी म्हणजेच 1 मोमेंट फॉर अवरसेल्फ ह्या थीम जर घेऊन आपण आपलं रोजचं रुटीन जरी एन्जॉय केलं, मला असं वाटतं की आपण रोजच्या रुटीन लाईफमध्ये इतके व्यस्त होतो की स्वतःसाठी सुद्धा आपण वेळ काढत नाही।